एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा कायम असताना शिवसेनेच्या गोटामधून एक मोठी बातमी। शिवसेनेच्या काही माजी मंत्र्यांच्या नावाला पक्षामधूनच विरोध होतोय अशी चर्चा आहे। शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे आमदारांचा माजी मंत्र्यांना विरोध होतोय का अशी ही चर्चा आहे। यामध्ये केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड अशी काही नावं समोर येत आहेत ज्यांच्या नावांना विरोध होतोय। कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळतात अशी काही आमदारांची तक्रार आहे आणि सत्तारांच्या नावाला शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपमधून सुद्धा विरोध होतोय असं कळतंय। दरम्यान या सगळ्याविषयी संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय बघूयात। शिवसेनेचे जे माजी मंत्री आहेत त्यांच्यावरती पक्षातल्याच आमदारांकडनं नाराजीचा सूर पाहायला मिळतोय की त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नयेत, कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर कामं होत नाहीयेत, अनेकदा आश्वासनच मिळत आहेत, मात्र कामाची कुठली अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये। कसं पाहता या बघा, असे काही जर तक्रारी असतील तर ते शिंदे साहेबांच्या कानावर गेले असतील। शिंदे साहेब आहेत, ते पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्याकडे हा सर्व अधिकार सर्वच आमदारांनी दिलेला आहे। म्हणून यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय नाही या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे शिंदे साहेब घेतील। म्हणून आम्हाला त्यामध्ये कोणतेही भाष्य करण्याचा ना अधिकार आहे, कुणाला काढावं कुणाला ठेवावं हा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे। म्हणून त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।